हाय मित्रांनो, मी तुमचा दोस्त कार्तिक पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आजचा आहे विमानाचा प्रवास पहिला। तर सकाळी उठल्या दातं घासत विमानानं जायचा विचार करत होतो। कसं जाणार काय नाही, पहिली वेळ होती विमानानं जायची प्रवासाची। पण दिशा दातं घासलो, मग काय तर केसावर हात मारला, घेतलं जॅकेट, घातलं अंगामध्ये। मी म्हणत असताना अंगामध्ये जॅकेट घालून कुठे निघालो। तर कसं आहे मित्रांनो, आपलं राहिलं होतं काम करायचं। गेलो कामावर, काम चालू होतं, राहिलेलं थोडंफार अर्धवट काम पूर्ण करण्याच्या मार्गावर होतो। काम पूर्ण कंप्लीट करून मला जायचं होतं गावाकडे। मंदिराच्या कामाचं तंबू वगैरे करण्यात मी व्यस्त होतो, पण जाऊ म्हणतो। मग काय माप घेतलं, काम कंप्लीट केलं, मी आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो। केसावर हात मारला, केसही माहिती तुम्हाला किती जास्त नाही, तेवढ्या केसावर हात मारला मध्ये। आणि मग काय तर तयारी होती जायची। लावला गण, हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण गण हा आम्ही सर्वांनी लावलाच पाहिजे। मग आलो बाहेर, हे पहा दरभंग्याचं बस स्टँड आहे, तिथे चहा घेतला, चहा घेऊन आलो घरामध्ये घालून ऑटोमध्ये निघालो। मी निघालो आहे एअरपोर्टकडे। हे पहा, हे आलेलं आहे एअरपोर्ट हे एअरपोर्टच्या जवळ विमानामध्ये जायचे कसं काय नाही याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे, तर ते पाहून घ्या। एंट्री गेट पे टिकट चेकिंग। यहाँ पे आपको एक ओरिजिनल आईडी प्रूफ जैसे आधार कार्ड और प्लेन का टिकट दिखाना होगा। इसके बाद दरभंग्याचं एअरपोर्ट आहे। गूगल पे इंडिगो वेस्ट चेकिंग लिखिए। इसके बाद टिकट पे लिखा PNR नंबर डालिए और अपना नाम डालिए और हो गया वेब चेकिंग। वेब चेकिंग करने के बाद बोर्डिंग पास आपके मोबाइल पे आ जाएगा। बोर्डिंग पास एक तरह का टिकट ही होता है जिसमें आपका सीट नंबर लिखा होता है। इस स्टेप में आपको 7 किलो से ज्यादा वजन के सामान को काउंटर पे जमा करना होता है। 7 किलो तक का सामान आप अपने साथ प्लेन में ले जा सकते हैं। 7 किलो से ज्यादा वजन का सामान काउंटर पे जमा करना होगा। ये सामान आपको जहाँ उतरेंगे वहाँ मिल जाएगा। आप अधिकतम 15 किलो तक का सामान फ्री में जमा करा सकते हैं। तो इस तरह आप 15 किलो और 7 किलो टोटल 22 किलो तक का सामान फ्री में ले जा सकते हैं। अब आते हैं चौथे स्टेप पे। चौथा स्टेप है सुरक्षा जांच। आप बोर्डिंग पास दिखाकर सुरक्षा जांच करवा सकते हैं। इसमें आपका पूरा शरीर चेक होगा और आपके साथ ले जा रहे सामान की भी चेकिंग। घेतली पाण्याची बॉटल आणि चहा मित्र, चहा इतकी वजनात केली, एक चाय होती 150 रुपयाची। निवांत बसलो होतो। जिसके बाद प्लेन पे चढ़ते हैं। बोर्डिंग गेट प्लेन चलने के आधे घंटे पहले बंद हो जाता है। स्टेप पे 5वां स्टेप है बोर्डिंग गेट पे चेकिंग। बोर्डिंग गेट पर बोर्डिंग पास दिखाना होता है। इसके बाद प्लेन पे चढ़ने की अनुमति मिलती है। अगर एरोप्लेन बोर्डिंग गेट से दूर में खड़ी है तो एक बस आपको एरोप्लेन तक ले जाएगी। सर्वोत्तम भेटल्या ह्या बया यांनी आम्हाला रामराम केल्या आणि विमानामध्ये प्रवास करायचा चान्स दिला। ते सामान ठेवत होतो, वर सामान ठेवायची जागा होती, तर मी माझ्या सीटवर बसलो। सीटवर बसल्याच्या नंतर हे पहा, खिडकीतून बाहेरचा नजारा पाहत होतो, काय दिसत नव्हतं। हे विमानाचा मोठा हे आहे जॅकेट, सुरक्षा जॅकेट आहे, ते इमर्जन्सी काळात घालावं लागतं। मी खिडकीची सीट निवडली होती, बसायला खूप आनंद वाटला खिडकीच्या सीटला। वजनामध्ये बसून शूटिंग केली। सीट
बेल्ट लावायचा इशारा आला, सीट बेल्ट लावला. मग काय सूचना देत होत्या ते ऐकत होते बसून. आणि खाली करून बाहेरचा नजारा बघण्याचा प्रयत्न केला, पण बाहेरचं काय दिसणार. थोडंसं उड़ान के दौरान कुर्सी की बेल्ट कैबिन में हवा का दबाव कम होकर ऑक्सीजन आपकी कुर्सी के ऊपर से अपने आप नीचे आ जाएगा. आप अपनी कुर्सी पर बैठे और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी तरफ खींचे और नाक और मुंह पर सांस लेते रहे. दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहने. इस विमान में 8 आपातकालीन विमान है, 2 सामने, 2 पीछे और 4 विंग्स के ऊपर. फर्श पर लगी प्रकाशमान पट्टियां आपको निकटतम निकास तक पहुंचने में सहायता करेंगी. आपातकालीन स्थिति में इस विमान में स्लाइड या स्लाइड राफ्ट लगे हुए हैं. हमारे सुरक्षा निर्देश पत्र में इनका स्थान और उपयोग के निर्देश हैं. आपके लिए रेल में एक सुरक्षा सूचना कार्ड और संचार गाइड उपलब्ध है. विमान सुरू झालेलं आहे. कसं काय मोठं विमान सुरू झालं. विमानानं वेग धरला होता, खूप असा वेग स्पीड धरली होती विमानानं. टाईम असल्यामुळे एक्साइटेड होतो. बसल्याच्या नंतर काहीतरी मनामध्ये हालचाल चालू होती. तरी हे विमान आकाशामध्ये आता उडणार होते. काही क्षणामध्ये जमिनीची साथ सोडली विमानानं आणि ते आकाशामध्ये उडण्यासाठी तत्पर झालं विमान. वरून पाहायसारखा नजारा होता. मी सीट थोडीशी गलत थोडीशी सीट गलत घेतली होती, कारण थोडीशी मागेलची सीट घ्यायला पाहिजे होती, कारण वरून खूप छान असा नजारा पाहायला भेटला असता. काही क्षणावरतीच विमान ही ढगामध्ये सुंदर दिसते. ती पिशवी काढलेली ती आहे. जर विमानामध्ये उलटी आली तर या पिशवीमध्ये उलटी करून ठेवून द्यायची. खूप छान नजारा पाहत होतो. जसं काही विमान जागेवर थांबल्यास आकाशामध्ये वाटत होतं. प्लेन में 2 टॉयलेट होते हैं, एक प्लेन के अगले हिस्से में और एक प्लेन के पिछले हिस्से में. अगर कोई टॉयलेट में छुपकर धूम्रपान करता है तो अलार्म बज जाएगा और पायलट को पता चल जाएगा, क्योंकि इसमें स्मोक डिटेक्टर लगा होता है. खूप छान नजारा पाहायसारखा होता मित्रांनो. होणार होती विमान. हे हैदराबादचा नजारा आहे. पूर्ण उतरतानाचा हे हैदराबादमध्ये विमान उतरलेलं आहे. हे पहा, अनेक विमान आहेत इंडिगोची इथे. तरी ह्या विमानानं प्रवास आमचा संपत आलेला आहे. आता काही क्षणामध्येच आम्ही विमानातून बाहेर येणार आहोत. माझा फर्स्ट टाइम प्रवास होता. खूप चांगला आणि खूप छान प्रकारचा प्रवास झाला. बस आली तिथून आम्हाला घेऊन जायला. ही बस ही आम्हाला एअरपोर्ट पासून सोडणार आहे विमानातून बसून. प्रवास झाला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.